आजकाल बाजारामध्ये आता नाकात टाकायची पण औषधं आलेली आहेत. नेझल स्प्रे, अगदी वॉटरी ते असतात. हां, तर हे वापरणं कितपत योग्य आहे? कारण बऱ्याचदा राइट, कधी-कधी डॉक्टर्स पण सजेस्ट करतात आणि ओव्हर द काउंटर पण मिळतात. राइट. सो 3-4 नाकातले स्प्रेज अवेलेबल आहेत. हं, फर्स्ट इज डिकंजेस्टंट, हं. म्हणजे ट्रेड नेम घ्यायचे तर ऑट्रिविन, निझिविऑन हां. या टाईपचे जे ड्रॉप्स आहेत त्यांनी नाक ओपन अप होतं. ओपन अप ॲड्स होतं. पण होतं. खूप ॲड पण येतात बघ हं, त्याच्या. हं, सो जेव्हा सर्दी आतल्यात अडकली आहे माझी किंवा सर्दीमुळे माझं नाक ब्लॉक झालंय, हं, तेव्हा 5 दिवसासाठी हे ड्रॉप्स खूप वंडरफुल आहेत. हं. आणि आम्ही ते लिहून पण देतो. अक्रॉस द काउंटर मिळतात पण. येस. 5 दिवसानंतर काय होतं, जनरली बंद करायला पाहिजेत. हं. पण त्या पेशंटला ते नाकात ड्रॉप टाकून इतकं मोकळं वाटतं, की त्याला त्याची सवय लागू शकते. आणि हो. मग तो रोज रात्री ड्रॉप्स टाकतात. येस. काही काही पेशंट्स तर खिशात घेऊन फिरतात. मग दिवसातनं 2दा टाकतात, 3दा टाकतात. खिशात घेऊन फिरतात ते नाकातले ड्रॉप्स. सो असं हं. मोकळं श्वास घ्यायलाचं एक फीलिंग राहतं. हां. सो हे जे ड्रॉप्स आहेत त्याची सवय लागू शकते. सो 5 दिवसापेक्षा जास्त नाही.